रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी ओमकार भागवत, राहणार गोरपुडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. आज आपण कदमवाडी या देसाई डाळिंबच्या प्लॉटवरती आलो आहोत आणि आपण पहिल्यापासून शेड्यूल दिलेला आहे यांना आणि या शेतकऱ्यांची ओळख जाणून घेऊ. नमस्कार. तुमचं नाव गाव पत्ता? आनंदराव सोपान देसाई, कंपोस्ट दहागाव, कदमवाडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. ओके. किती वर्षाची रोप आहे तुमची? ही 1.5 वर्षाची रोप. 1.5 वर्ष झाले आणि याला पाणी किती तारखेला पडलंय? पाणी 1 फेब्रुवारीला. शेतकरी मित्रांनो, आपण पहिल्यापासून यांना बायोसमृद्धी, पहिल्यांदा ज्ञानशक्ती, दुसऱ्यांदा बायोसमृद्धी, फ्रूट मॅजिक, स्टीम ग्रो, रामा गोल्ड, रामा मॅजिक आणि रामा गोल्ड हे स्प्रे दिले होते आणि निमकरणचा सातत्याने ह्याला हात चालू आहेत, स्प्रे चालू आहेत. तर काय रिझल्ट वाटतो तुम्हाला याचा? तुमच्या रामा ॲग्रोटेकचा 1 नंबरचा रिझल्ट वाटतो. हां ना. बायोसमृद्धीचा कसं तुम्हाला रिझल्ट वाटते? छान आहे त्याच्यात. तुम्हाला सोडल्यावरती कसं वाटतं? कळीचं कसं? कळी अशी एकदम म्हणजे तजेलदार तेज म्हणजे निघाला. सुरुवातीपासून जसे जसे प्रोडक्ट वापरले तसं तुम्हाला काय काय फरक जाणवत गेला फळामध्ये, झाडामध्ये, ह्याच्यामध्ये काय फरक काय जाणवला सुरुवात? फरक म्हणजे तुमचं औषध जसं दिले बागेला, हां, तसं प्रत्येक वेळेस त्याच्यात बदल दिसून येतो. पानाचा ग्रोथ ही कसं वाटत तुम्हाला? पानाची रुंदी वगैरे कशी आहे? रुंदी म्हणजे अशी बदलत जात होती ना. हां ना. स्ट्रोक कसा निघतो? अतिशय एकदम जोमदार असा निघत होता. तुम्ही सुरुवात रोप लावताना रासायनिकवरती केली असेल तर तुम्ही रामा ॲग्रोटेककडं कसं काय वळाला, म्हणजे का त्यांच्या संपर्क झाला? पहिलं मी तिथून तुमच्या बारामतीमधून घेत होता, डायरेक्ट कंपनीतून घेत होता? कंपनीकडून डायरेक्ट घेतो. हां, म्हणजे तुम्ही जुनं कस्टमर आहे म्हणजे याचा आहे. परत त्यांनी सांगितलं इथं कवठेमहांकाळ तालुक्याचा आमचा प्रतिनिधी आहे, त्यांच्याशी संपर्क साधा, यांचा फोन नंबर वगैरे मला दिला. डाळिंब बागा तुमच्याकडे 2 आहेत, इथं पण एक आहे आणि दुसरीकडे एक. ती किती वर्षाची बाग आहे तुमची? 14 वर्षाची बाग. 14 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला डाळिंबामधला. आणि रामा ॲग्रोटेकची उत्पादने किती वर्षापासून वापरता तुम्ही? 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हे वर्ष सोडून म्हणजे ह्याच्या अगोदर 1-2 वर्षापूर्वी तत्नून वापरतो. काय रिझल्ट काय कसे आहेत? निमकरणचं काय? निमकरणचा रिझल्ट तर प्रत्येक पंधरवड्याला घेतो मी. हां, तेलकट वगैरे म्हणजे प्रमाण तसं कमी आलंय आपल्या. हां, तेलकट, डांबऱ्या, कुजव्या याचं प्रमाण कमी झाले. आणि सेटिंग कसं असतं तुमच्या बागेत? सेटिंग सुद्धा आता त्या बागेत जवळजवळ 150-200ची लेवल आहे सेटिंग. कसं सेटिंग कसं झालं दाखवता का थोडं आम्हाला? साईज वगैरे कशी आहे? ही साईज बघा, फेब्रुवारीचं पाणी सोडलेलं आहे, याची साईज आहे. माल किंवा असा आहे बघा. सेटिंग व्हायला काय अडचण आली का तुम्हाला? काही सुद्धा नाही. आणि इतरांच्या बागा आता तुमचे काय असतील त्यांच्या बागा सेटिंगमध्ये आहेत का, फुल कशा आहेत? म्हणजे रामा ॲग्रोटेक वापरत नाहीत त्यांच्या बागा? त्यांच्या ह्याच अवस्थेत आहे, पण माल एवढा नाही. काही लोकांनी तेलकट आल्यामुळे पूर्ण बागा सोडून दिल्या. आणि आपल्या बागेमध्ये आपण रामा ॲग्रोटेकचं वापरून सुद्धा एकही प्लॉटवरती तेलकटचं फळ नाही. या बागेत तर अजिबातच नाही. काय वाटतं एकंदरीत अनुभव आतापर्यंतचा? एकंदरीत अनुभव म्हणजे चांगलं वाटतं याच्यात मी तुमचं रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरल्यापासून. ओके. शेतकरी मित्रांनो, आपण साईजवरती काम करणार आहोत आणि हार्वेस्टिंगच्या आपण शूटिंग घेणार आहोत. हार्वेस्टिंगच्या वेळीस आपण अजून एक एपिसोड घेणार आहोत. जर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.